नमस्कार दर्शक हो, RRC नेटवर्क प्रस्तुत पावर्ड बाय सिटी न्यूज सुपरफास्टच्या या विशेष कार्यक्रमात मी तुमची होस्ट पल्लवी हार्दिक स्वागत करते। खरं तर RRC नेटवर्कचा नेहमीच प्रयत्न असतो तुमच्या समोर नवीन काहीतरी घेऊन येण्याचा। आजचा विषय मात्र थोडा वेगळा आहे। आपल्या मातीतला एक व्यक्ती असा आहे, एक मुलगा ज्याने स्वप्न पाहिलं साता समुद्र पार जाण्याचं, परंतु कुटुंबामध्ये जो बॅकग्राऊंड आहे, कुटुंबामध्ये जी परिस्थिती होती ती शेतकरी असताना सुद्धा स्वप्न उच्च पाहिलं आणि आज अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे। US येथे स्टार्टअप एंटरप्रेनर्स आहेत, त्यासोबतच इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये तब्बल US ला 8 वर्षाचा अनुभव आहे आणि इंडियामध्ये सुद्धा टाटा मोटर्समध्ये त्यांनी 2 वर्ष काम केलं आहे। असे एंटरप्रेनर मेंटर इन्व्हेस्टर अक्षय मुरकुटे सर आपल्या सोबत आहेत। हार्दिक स्वागत आहे सर। खरे तर सुरुवातीलाच मी तुम्हाला उल्लेख केला आहे की आपल्या मातीतला माणूस अगदी अकोट इथे त्यांचं बालपण गेलं आहे आणि आज ते US ला काम करता आहेत। एक व्हेकलमध्ये सुद्धा त्यांचं एक वेगळं अस्तित्व आहे। मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी एक उत्तुंग अशी भरारी घेतली आहे। नक्कीच ही मुलाखत प्रेरणादायी ठरणार आहे। तर आपण थेट चर्चेला सुरुवात करूया। सगळ्यात आधी सर कसं वाटतंय? खूप मस्त वाटतं। आय थिंक धन्यवाद RRC नेटवर्कला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल। आणि RRC नेटवर्कला असं धन्यवाद मानेल मी, कारण की आम्ही साता समुद्रपार राहून पण RRCने अकोल्याला साता समुद्रपार नेलं आहे। सो इथे बसून आणि दर्शकांना आपण हे ॲड्रेस करून की काय स्ट्रगल्स आले आहेत आपल्याला एज्युकेशनमध्ये, किंवा इथून आपण कसं साता समुद्र, मी स्पेसिफिकली US मध्ये असल्यामुळे मला काय चॅलेंजेस आले आहेत, आय थिंक हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे जो RRCने मला दिला आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त मी जे आणि आज आपण बघतोय मेक इन इंडिया, आपण एक बघतोय स्टार्टअप इंडिया, जे आजकाल एक इकोसिस्टम रेडी झालं इंडियामध्ये, जिथे आपण स्टार्टअप्सला कसा वाव द्यायचा हे मी जवळून बघितल्यामुळे मला वाटतं माझा एक्सपिरियन्स मी आज इथे शेअर करू शकणार। थँक्यू सो मच। आणि खरंच आम्हाला सुद्धा फार कौतुक वाटते की आपल्या मातीतला मुलगा इतक्या साता समुद्रापलीकडे जाऊन कुठलाही बॅकग्राऊंड नसताना, कुठलाही गॉडफादर नसताना त्याने एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे। नक्कीच सरांच्या या मुलाखतीतून, मार्गदर्शनातून जे नवीन स्टार्टअप करणारे विद्यार्थी आहेत, ज्यांना असं वाटतं की मला ह्या गोष्टीची कमतरता आहे म्हणून मी त्या गोष्टी करू शकणार नाहीत, पण असं काही नसतं, या मुलाखतीतून ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे। सगळ्यात पहिला प्रश्न की तुमची नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि शिक्षण कुठे झाले याविषयी काय सांगाल? माझी पार्श्वभूमी म्हणजे आज मी आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये माझं एज्युकेशन झालं आहे, मास्टर ऑफ सायन्समध्ये मी US ला। त्याच्या आधी मी पुण्याला होतो एज्युकेशन करायला, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये। आणि मी US ला आता एक्झिस्टिंग मी एका कंपनीमध्ये जॉब करतो आहे, 8 वर्ष झाले। त्यामध्ये माझे 14 पेटंट्स आहेत आणि हे 14च्या 14 पेटंट्स इलेक्ट्रिक व्हेकल डिझाईनमध्ये आहेत। आणि त्या व्यतिरिक्त मी एक दुसरं साधन म्हणजे माझं एक मेंटरशिप रोल, एक ॲडवायझर रोल इन स्टार्टअप्स आहे। मी स्वतः एक माझ्या एक मित्राबरोबर स्टार्टअपवरती काम करतो US ला, जिथे आम्ही एक ओल्ड एज पीपलसाठी एक ट्रॅकिंग डिव्हाइस बनवतो आहे, कारण की आपल्या आईवडील जेव्हा म्हातारे होतात आणि त्यांना कधी कधी काही गोष्टीचा भास राहत नाही, सो आम्ही एक ट्रॅकिंग डिव्हाइस बनवतो आहे। सो एक स्टार्टअप ॲज अन ॲडवायझर, एक ॲज अ मेंटर अँड ऑल्सो ॲज अन इंजिनियर, हे माझं एक्झिस्टिंग जॉब आहे। त्याच्या आधी मी अकोटला होतो आणि अकोटवरनं माझी एक जर्नी जी आहे ती मोस्टली एज्युकेशनसाठी मी अकोटवरनं अकोल्याला मूव्ह झालो, अकोल्यावरनं पुण्याला आणि पुण्यावरनं US ला, आणि आज मी इथे बसलो तुमच्याबरोबर। नाही, आणि फार प्रेरणादायी, मी यासुद्धा उल्लेख केला आहे, फार प्रेरणादायी जर्नी आहे। नक्कीच आपण कधी असा विचारही करत नाही की आपण ग्रामीण भागात राहतो आणि मग कसं जाणार साता समुद्र पार पलीकडे, परंतु तरीसुद्धा त्यांचा जो प्रवास आहे अकोटवरून थेट अकोला येथे 12वी पर्यंतचं एज्युकेशन घेतल्यानंतर त्यांनी पुण्याला जे समोरचं एज्युकेशन आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ते केलं आणि मास्टर डिग्री मला वाटते तुम्ही US ला केली आहे। पुढचा प्रश्न असा आहे की अकोला जिल्हा ते थेट अमेरिका हा प्रवास जो झाला आहे त्याच्यामध्ये नक्कीच काही चढउतार आले आहेत, काही नाही म्हणता येतील, जास्तच म्हणता येतील, त्याविषयी दर्शकांना काय सांगाल? अडचणी तर भरपूर आल्यात। अडचणी म्हणजे अशा होत्यात की एक पर्सनल, प्रोफेशनल, तेव्हा आम्हाला कोणी गाईड करायला नव्हतं की आपल्याला काय करायचं असतं, US काय असतं हे तेव्हा कल्पना पण नव्हती। तेव्हा आम्हाला पुणे, मुंबई हेच फार मोठं वाटायचं। पण जेव्हा माझ्या आजोबांनी, आय थिंक सगळ्यात मोठं श्रेय जे जाते माझ्या आजोबांना जाते, आजोबांनी माझ्या वडिलांना, माझ्या काकांना वगैरे जे शिक्षण दिलं पुढे, आणि जो एक बी त्यांनी एक रोपला जन्म, त्याचा रोप झाला आणि त्याचा एक झाड झालं माझ्या रूपात, त्याच्यासाठी मी माझ्या आजोबांचा पण धन्यवाद मानतो। ते आज माझ्याबरोबर नाही आहेत, पण ते नक्कीच एक खुश असतील आणि त्यांचं एक मार्गदर्शन माझ्याकडे खूप मोठं होतं। आणि शिक्षणाच्या अडचणी अशा होतात की आजोबा शेतकरी होते, आमच्याकडे थोडं मनी प्रॉब्लेम, पैशांचं प्रॉब्लेम इन टिपिकल सगळीकडे आपल्या आहेच, बट आय थिंक मला वाटतं पैशांपेक्षा जिद्द महत्त्वाची आहे आणि पेरेंट्सचा सपोर्ट आणि पेरेंट्सचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे, जो माझ्यावरती खूप मी फॉर्च्युनेट आहे की माझ्यावरती तो नेहमीच राहिला आहे, जो विश्वास। आणि त्याच्यासाठी मला ज्या मोठ्या अडचणी आल्या ते म्हणजे मला कोणी गाईड करायला नव्हतं की आपल्याला पुढे काय करायचं आहे, पुढची चालना कशी असणार आहे।
आणि तिथेच मग मला जेव्हा मी अकोल्याला मूव्ह झालो तेव्हा मी बघितलं की माझ्याकडे काय रिसोर्सेस आहेत. तेव्हा मला माझे जे शिक्षक होते त्यांनी निशू नर्सरी कोठारी कॉन्व्हेंटला त्यांनी मला एक चांगला गायडन्स दिलं. त्यानंतर मी 11वी-12वीला पाध्ये सरांकडे होतो. पाध्ये सरांनी खूप चांगलं गायडन्स दिलं आणि असं मला मी लकी आहे की मला असं एक वेळोवेळी आणि पदोपदी मला एक चांगले मेंटर्स किंवा एक ॲडवायझर किंवा गुरु भेटत आले आणि त्यांनी मला एक चालना दिली की पुढे काय करायचं. सो माझ्यासाठी मोठे चॅलेंज असे होते की आपल्याला अवेअरनेस नसणे किंवा माहिती नसणे की काय आहे जगापलीकडे, भारतापलीकडे, महाराष्ट्रापलीकडे. आणि नंतर जे फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते त्या अडचणी ज्या आहेत त्या आपण कशा सॉल्व्ह केल्यात, आय थिंक ती मोठी गोष्ट होती. खरंच आहे, देणारे खूप असतात परंतु घेणारा अर्जुन असावा, तसे म्हणजे आमचे अक्षय सर आहेत. खरं तर फार अभिमान वाटतो की आपल्या शहरातील, आपल्या गावातील एक मुलगा सातासमुद्र पार्क पलीकडे जाऊन त्याचं अस्तित्व निर्माण करतोय. चर्चा अशी सुरू आहे. सर, सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक विचार असं वाटेल की अमेरिकेत सध्या तुमचं कशा प्रकारे काम सुरू आहे आणि कुठल्या क्षेत्रात तुम्ही काम करता, बेसिकली त्याला जोडून विदेशातील आणि भारतातील तंत्रज्ञानाबद्दल काय सांगाल? नक्कीच. तर आता जो माझा एक्झिस्टिंग रोल आहे तो मी त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक व्हेकल जे आपण विद्युतवर चालणाऱ्या गाड्या आहेत, आज आपण बघतो ओला इलेक्ट्रिक किंवा मोटरसायकल आहे, त्याच्यावरती माझं काम चालू आहे आणि त्याच्यावरती संशोधनात माझं काम चालू आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये. तिथे आम्ही बऱ्यापैकी की बॅटरीची आपण इफिशियन्सी कशी वाढवायची, बॅटरी आपण आज सगळ्यात मोठा जो चॅलेंज आहे आपल्यामध्ये बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये की त्याचे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप करायचं. सो आमचा एक मूळ मुद्दा आहे की आपण चार्जिंग इकोसिस्टम कशी एस्टॅब्लिश करायची. सो तिथे त्याच क्षेत्रात माझे 14 पेटंट्स आहेत जे आज इलेक्ट्रिक व्हेकल डिझाईनमध्ये स्पेसिफिकली आहेत. आपण व्हेकल्सची इफिशियन्सी कशी वाढवायची, इफिशियन्सी म्हणजे आपण एका चार्जमध्ये आपण किती माइल्स किंवा किती किलोमीटर जाऊ शकतो. जसं आपण म्हणू की आज रात्रभर मी जर का इलेक्ट्रिक व्हेकल चार्ज केली तर मी उद्या पुण्याला पण त्या विदाऊट एनी स्टॉप जाऊ शकतो. आज आपल्याला गॅस भरायला आपल्याला किंवा पेट्रोल भरायला थांबावं लागतं, इलेक्ट्रिक व्हेकलनं तसं नाही. इलेक्ट्रिक व्हेकल आपण एकदा चार्ज केलं रात्रभर तर सकाळी निघालो 8ला तर संध्याकाळी 6ला आपण तिथे पोहोचू शकतो. अशी इफिशियन्सी आपण ती कशी वाढवायची हे माझं तिथे सध्या काम चालू आहे. आणि व्यतिरिक्त काम म्हणजे माझं स्टार्टअपमध्ये पण भरपूर काम चालू आहे इंडियामध्ये, जिथे मी US आणि इंडियामध्ये पण, जिथे मी US एका स्टार्टअपमध्ये स्वतः काम करतो आहे मित्रांबरोबर आणि इंडियामध्ये मी एक इन्क्युबेशन सेंटर ज्याला म्हणतो, जिथे आपण पोरांना आपण शिकवतो की स्टार्टअप्स काय असतं किंवा आपण स्टार्टअप एस्टॅब्लिश कसे करायचे, ते मी इंडियामध्ये करतोय. जे मी ऑलरेडी US त्याची कोचिंग घेतली आहे आणि त्याच्याच संदर्भात एक असा मी जे डिफरन्स बघितला आहे इंडियामध्ये आणि US की इंडियामध्ये जे आपण म्हणतो R&D डेव्हलपमेंट, जे रिसर्चसाठी लागणारं जर संशोधनासाठी साधनं असतात किंवा फंडिंग ज्याला म्हणतो आपण, ती US एक चौपट आहे इंडियाच्या. सो सगळ्यात मोठा जो आपण एक गॅप बघतो, म्हणजे साधारण उदाहरण द्यायचं म्हटलं आपण बघतो तर इलेक्ट्रिक व्हेकल्स जी मागच्या 2-3 वर्षात इंडियामध्ये खूप बूममध्ये आलेत किंवा प्रचंड परिचित आलेत, 10 वर्षापूर्वीच ह्या US ऑलरेडी एस्टॅब्लिश झाल्या होत्या. सो इथे कुठेतरी असं दिसतं की आपला एक टेक्नॉलॉजी गॅप आला आहे आणि जो टेक्नॉलॉजी गॅप मोस्टली आला आहे बिटवीन इंडिया आणि US, हा मोस्टली आपण जो R&D आपण फंडिंग जे देतो किंवा प्रोत्साहन देतो त्याच्यामध्ये आला आहे. आणि हे खूप मोठी शिकवण आहे माझ्यासाठी आणि माझ्या मित्रांसाठी पण, की आपण अकॅडमिक वाईज म्हणजे आपण एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये कसं आपण ह्या गोष्टी रुजू शकतो की रिसर्च ओरिएंटेड. US माझं एज्युकेशन झालं असताना मी बघितलं की भरपूर प्रॅक्टिकल नॉलेज एक महत्त्वाचं असायचं US आणि इंडियामध्ये मी बघितलं की बऱ्यापैकी थोडं थेरॉटिकल नॉलेजकडे जास्त भर असतो, पण स्लोली आपण आता प्रॅक्टिकल नॉलेजकडे मूव्ह होतोय. सो खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आय थिंक इंडियामध्ये खूप भरपूर टॅलेंट आहे आणि यंग जनरेशन खूप एक्साइटिंग आहे, एन्थुझियास्टिक आहे, त्यांना शिकायची वाव आहे, फक्त त्यांना एक रिसोर्सेस हवे असतात. बरोबर. आणि आपण जर का बघितलं की पर कॅपिटा GDP आपला जो असेल तर US जे इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणजे ₹100 जर का US गव्हर्नमेंटकडे असतील तर ₹100पैकी ते ₹4 R&D इन्व्हेस्ट करतात की R&D त्यांना प्रोत्साहन देतात. पण इंडियामध्ये जर का ₹100 असतील गव्हर्नमेंटकडे तर ते फक्त 50 पैसे इन्व्हेस्ट करतात R&D. सो हाच मोठा गॅप आहे आणि तो जर का आपण गॅप काढला, कारण की आपण म्हणतो टॅलेंट भरपूर आहे, एन्थुझियाझम आहे, हार्ड वर्किंग आहे. सो US सगळ्यात मोठं आहे इंडियन पीपल आर हार्ड वर्किंग. आपले लोक मेहनती आहेत, खूप हार्ड वर्क करतात आणि US पीपल आर स्मार्ट. सो मला असं वाटतं की आपला जो हार्ड वर्क आहे प्लस स्मार्टनेस जेव्हा आपला येईल तेव्हा आपण ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर होऊ शकतो. बरोबर. आणि फार महत्त्वाचा फरक त्यांनी सांगितला आहे. हा कार्यक्रम बघत असलेल्या दर्शकांमध्ये बरेच असे जिद्दी आणि मेहनत घेणारे मुलं आम्हाला बघतायत, विद्यार्थी बघतायत की जे कदाचित स्वप्न बघतायत मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा कुठलंही स्वप्न, मग स्टार्टअप असेल तर नक्कीच या मुलाखतीतून तुम्हाला बऱ्याच प्रश्नांचा उलगडा होणार आहे. आणि आमची चर्चा अशी सुरू आहे. पुढचा प्रश्न असा आहे की जसं नवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या नव उद्योजकांसाठी काय काम सुरू राहील आणि कसं असेल?
कुठला पण नवीन उद्योग म्हटलं म्हणजे आता मी एक दोन प्रकारे म्हणता येईल त्याला. एक ट्रेडिशनल उद्योग ज्याला म्हणतो आपण की जे चालू आहे बस आपण एक वारसा चालू ठेवायचा, तो एक ट्रेडिशनल झाला. दुसरा ट्रेडिशनल म्हणजे मेक इन इंडिया. मेक इन इंडियाच्या स्कीममध्ये आपण म्हणतोय की इंडियामध्ये जे आपण एक्सपोर्ट करतोय ते आपण इंडियामध्ये बनवायला सुरू करायचं, जे आता गव्हर्नमेंटने सुरू केलं. तो खूप चांगला एक इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंटचा. त्यामध्ये आपण हे त्याला म्हणतो ट्रेडिशनल बिझनेसेस, जे आपण बाहेरून घेतलं किंवा जे एक्झिस्टिंग आहे त्याला ग्रो करायचं. आणि दुसरा एक नॉन ट्रेडिशनल जिथे आपण म्हणतो त्याला स्टार्टअप इकोसिस्टम. स्टार्टअप इकोसिस्टम म्हणजे आपण असा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय जो या प्रॉब्लेम एक आजपर्यंत सॉल्व्ह झालाच नाही आहे. एक चांगलं उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे आपण आज शेती संदर्भात घेऊ. आज शेतकऱ्यांना आपल्याला जर का चेक भेटतो एक पैसे यांचा, तर शेतकरी जेव्हा जातो खेडेगावात त्याला चेक डिपॉझिट करायला बँकेत जावं लागतं. आणि त्या बँकेत जायसाठी त्याला जर का पाऊस आला 3 दिवस तर त्याला बँकेत जाता येत नाही, त्याला पैसे लगेच भेटणार नाही. पण हा एक मोठा प्रॉब्लेम आहे, कारण की जर का शेतकऱ्याला इमिजिएटली पैसे हवे असतील तर त्यांनी काय करावं. तर त्यासाठी एक आपण आज बघतोय की एक डिजिटल वर्ल्ड झालं आहे, एक सगळं फोनवर आलं आहे, फोनच्या बटनवर आलं आहे. सो एक असं डेव्हलप करायचं हा एक प्रॉब्लेम झाला की शेतकऱ्याला 3 दिवस पैसे लेट भेटतील किंवा मे बी कदाचित चेक डिपॉझिट व्हायला वेळ लागेल. सो हा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह करू शकतो की आपण आपल्या फोनमध्येच एक ॲप डेव्हलप करायचं ज्याच्यामध्ये आपण फोनमध्येच चेकचा फोटो काढायचा आणि तो बँकमध्ये डिरेक्टली डिपॉझिट होऊन जाईल. सो एक हा झाला एक लहानसा प्रॉब्लेम जे तुम्ही सांगतो. असे ह्या प्रॉब्लेमनुसार एक सोल्युशन क्रिएट होतं, एक इनोव्हेटिव्ह सोल्युशन क्रिएट होतं. सो याला एक स्टार्टअप इकोसिस्टम म्हणतो आपण त्याला. सो ट्रेडिशनल बिझनेसेसमध्ये मला असं वाटतं भरपूर गायडन्स आहे लोकांना, कारण की ऑलरेडी चॅलेंजेस माहिती आहे. स्टार्टअप इकोसिस्टम हे कम्प्लिटली अननोन आहे, आपल्याला त्याच्यामध्ये चॅलेंजेस माहिती नाहीत. आणि एक असा फॅक्ट आहे की 85% स्टार्टअप जे आहेत ते सुरू होतात आणि 85% मध्येच ते थोडं गिवअप करतात, कारण की त्यांना चॅलेंजेस आपण बघू शकत नाही की काय चॅलेंज येतील. बट द मेजर फोकस याच्यामध्ये असं आहे की आपल्याला जसं म्हणतो आपण एक हार्डवर्किंग आहे. इंडियन पीपल आर व्हेरी हार्डवर्किंग. आपल्याकडे मेहनतीची क्षमता आहे आणि आपलं पेशन्स लेवल खूप जास्त आहे. सो त्यामध्ये मी बघितलं की स्टार्टअप इकोसिस्टममध्ये एक अशी फेज येते जिथे तुम्हाला थोडं एक ग्रोथ स्टॅग्नंट वाटत असेल, कारण की तुम्हाला चॅलेंजेस जे आहेत ते एकदम येतात समोर, आपल्याला माहिती नसतात, अपेक्षा नसतात काय असणार आहे. सो त्या चॅलेंजेस ओव्हरकम करण्यासाठी एक स्टेप बाय स्टेप अप्रोच ठेवावा लागतो. आणि मला असं वाटतं की स्टार्टअपमध्ये एक ते महत्त्वाचं आहे की तुम्ही 3 फेज ऑफ स्टार्टअप असतात आणि मी त्याच्याबद्दल नक्कीच बोललो की डिटेलमध्ये. पण 3 फेजमध्ये आपण म्हणतो की एक प्री स्टेज किंवा एकदम अर्ली जेव्हा म्हणतो आपण त्याला, एक ग्रोथ स्टेज आणि एक शेवटी असते लीड स्टेज जिथे आपण सगळं बिझनेस सेटअप करतो. सो माझ्या हिशोबाने जे ट्रेडिशनल बिझनेसेस आहेत त्याच्यामध्ये काही एवढे ॲज मच चॅलेंजेस नाही, कारण की ऑलरेडी सांगणारे लोक आहेत, ॲडवायझर्स आहेत, मेंटर्स आहेत. पण स्टार्टअप इकोसिस्टममध्ये हे यू हॅव टू लिव्ह बाय युअर ओन जर्नी. बरोबर, ते एक महत्त्वाचं आहे. आणि सल्लागार म्हणून तुम्ही उद्योजकांसाठी कशी भूमिका बजावता, जसं तुम्ही मेंटॉर पण आहेत, तर पुढील आव्हाने काय असतील, प्रेझेंटेशन कसं बनवायचं वगैरे या बाबतीत काय सांगाल? नक्कीच. सो सल्लागार म्हणजे मी जेव्हा बघतो, मी स्वतः एक इन्व्हेस्टर पॅनलमध्ये बसल्यामुळे आम्ही जेव्हा बसतो, आम्ही जेव्हा एक स्टार्टअपचे फाउंडर आमच्याकडे प्रेझेंट करायला येतात, आम्ही त्यांच्याकडनं काही एक सेट ऑफ गोष्टी असतात की जे आम्ही चेक करतो आणि जर त्या बरोबर असतील तर आम्ही त्यांना म्हणतो की त्याच्यामुळे मी त्यांना एक इन्व्हेस्टमेंट किंवा त्यांना एक प्रोत्साहन देतो. आणि ते सेट ऑफ रूल्स म्हणजे की माझा स्पेसिफिक रोल आता जो आहे मेंटरशिपमध्ये तो असं असेल की 1.5 वर्ष एका 2 स्टार्टअप्सला मेंटर करायचं. आणि मी एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक अनऑफिशियल पार्ट टाईम एम्प्लॉई पण आहे. त्याच्यामध्ये मी त्यांना 2 स्टार्टअप्सला एक प्रायव्हेट आणि पर्सनल मेंटरशिप करतो, ज्याच्यामध्ये माझं गोल त्यांना आहे की एक स्टेजपासून दुसऱ्या स्टेजमध्ये कसं न्यायचं जिथे त्यांना ते स्वतः सेल्फ सफिशियंट होतील. सो स्टार्टिंग फ्रॉम त्यांना प्रॉडक्ट कुठला सिलेक्ट करायचा, स्टार्टिंग फ्रॉम बेसिकली त्यांना एक कॉन्सेप्ट कशी डेव्हलप करायची, स्टार्टिंग फ्रॉम त्यांना मार्केट कसं कॅप्चर करायचं आणि नंतर त्यांना ते रेव्हेन्यू कसा जनरेट करायचा, ह्या गोष्टींसाठी मला त्यांना एक प्रोत्साहन द्यायला एक प्लॅटफॉर्म भेटतो, तो म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि नीती आयोग स्टार्टअप सिस्टम. बरं, आणि त्याच्या संदर्भात तुम्ही सल्लागार म्हणून असं काम करता? हो. आणि डिफरंट फेज ऑफ स्टार्टअपचे काय आहेत? डिफरंट फेज ऑफ स्टार्टअपमध्ये आपण म्हणतो की स्टार्टअपचे 3 फेजेस असतात हाय लेवलला. एक प्री स्टेज स्टार्टअप जिथे आपण म्हणतो की एक आयडिया जनरेशन, म्हणजे एक आयडिया जनरेट केली आहे आणि आयडियाज आपण 10 आयडिया जनरेट करू शकतो, पण 10च्या 10 आपण त्यांना प्रोडक्ट बनवू शकत नाही. बरोबर. सो एक प्री स्टेज स्टार्टअप असतं जिथे आपल्याला आयडिया जनरेट करायची, एक कॉन्सेप्ट डेव्हलप करायची असते की ठीक आहे 10 आयडियाज जनरेट केल्या, 10 पैकी मला कुठल्या 3 मॅच्युअर करायच्या आहेत. मग ते कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट फेजमध्ये जातं. मग त्या 3 आयडियाजमधून कॉन्सेप्टमधून आपण एक नेक्स्ट स्टेज घेतो ज्याला म्हणतो व्हॅलिडेशन. व्हॅलिडेशन म्हणजे हा प्रॉडक्ट मार्केटमध्ये चालेल का, म्हणजे आता मी जर का प्रॉडक्ट बनवला तर कॉन्सेप्ट असेल की मी हा प्रॉडक्ट घेऊन मार्केटमध्ये जाणार, कस्टमरचा फीडबॅक घेणार, कस्टमरला काय वाटेल, 10 कस्टमरला सर्वे केला तर 10 पैकी किती लोक हा माझा प्रॉडक्ट घेतील. बरोबर. हे त्याच्या थ्रू आपल्याला कळतं, त्याला म्हणतात व्हॅलिडेशन फेज. आणि व्हॅलिडेशन फेजमध्येच भरपूरदा असं रिअलाइज झालं आहे स्टार्टअप वर्ल्डमध्ये की प्रॉडक्ट कम्प्लिटली चेंज झाला आहे जो आपण फर्स्ट डे, कारण की आपल्याला कस्टमरला काय हवं आहे हे तेव्हाच कळतं
आणि माझा अनुभव पर्सनली तोच होता की मी एका प्रॉडक्टवरती काम करायला सुरुवात केलं आणि जेव्हा मी एका 4 कस्टमरला विचारलं की याच्यात काय हे तुम्हाला घेणार का, तर त्यांनी मला हेच सांगितलं आम्ही असा प्रॉडक्ट घेणार नाही, पण तुम्ही जर काय असं मॉडिफाय केलं मी तसं घेऊ म्हणजे आपल्याला त्या गोष्टी क्लिअर होतील. एक्झॅक्टली. सो मला असं वाटतं की माझ्या पर्सनल लाईफमध्ये की व्हॅलिडेशन फेज, सो अर्ली स्टेज स्टार्टअप्स इज रिअली इम्पॉर्टंट की आपल्याला त्या 3 फेज, अर्ली स्टेज, ग्रोथ स्टेज आणि ट्रॅक्शन. सो अर्ली स्टेजमध्ये आयडिएशन, कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट अँड व्हॅलिडेशन इज रिअली इम्पॉर्टंट. ग्रोथ स्टेजमध्ये असं असतं की तुम्हाला मार्केट माहिती पाहिजे काय आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता जर का एक उन्हाळा संपत आलाय, पावसाळा सुरू झालाय, उन्हाळ्यात जर का कोणी रेनकोट विकले असते तर त्याला काही काम नसतं, राईट. तो त्याला मार्केट रिसर्च आणि मार्केट आपण म्हणतो त्याला एक ॲड्रेसेबल मार्केट किती मोठं आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. की ठीक आहे, आपल्याला जर का जिथे ऊन खूप तापतं तिथे जर का आपण रेनकोट विकलेत तर कुठे चालणार पण नाही, पावसाळ्यात पण चालणार नाही कारण की भरपूर ऊन तापतं तिथे. त्यामुळे मार्केट रिसर्च हा जो फेज येतो तो आपल्याला ग्रोथ फेजमध्ये येतो. आणि लेट स्टेज स्टार्टअपमध्ये जिथे आपण ज्याला म्हणतो की त्यांना ऑलरेडी फंडिंग चांगलं भेटलं आहे आणि ते आता ऑलरेडी पैसे कमवायला सुरू केलेत. आणि या फेजेसमध्ये मला वाटतं शार्क टँक इंडियामध्ये एक सुरू झालेला प्रोग्राम आहे शार्क टँक. तो खूप त्यांनी, मला असं वाटतं शार्क टँक इंडिया हे ॲक्च्युली थोडं लेट सुरू झालं. आम्ही 2013-14 जेव्हा आयडियावरती काम करत होतो तेव्हा आम्हाला स्टार्टअप काय असतं हे माहितीच नव्हतं. आता तर सगळे शोज वगैरे येतात. करेक्ट. आणि हे जे शोज आहेत हे आता आपल्याकडे इंडियाला येतात, पण हे शोज 2010-11 सालपासून US, UK, लंडनला चालू आहेत. त्यामुळे तुम्ही बघितलं तर स्टार्टअप इकोसिस्टम आता बूम होत आहे, पण बाकीच्या कंट्रीजमध्ये ऑलरेडी समोर झालंय. मास्टर ऑफ सायन्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजेच 7 समुद्र पार पलीकडे गेलेला आपल्या अकोल्यातील एक युवक ज्यांनी फार सुंदर असं अस्तित्व स्वतःचं निर्माण केलं आहे. परंतु या मुलाखती दरम्यान तुमच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांचा उलगडा, ज्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे स्टार्टअपमध्ये, नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. तर चर्चा अशी सुरू आहे अक्षय सरांसोबत. सर, तुम्ही पिच प्रेझेंटेशन विषयी सुद्धा काहीतरी सांगणार होते, त्याविषयी काय सांगाल? पिच प्रेझेंटेशन म्हणजे एक साधारणतः पिच प्रेझेंटेशन एक असं प्रेझेंटेशन जे आपण एक 10 पेजचं एक प्रेझेंटेशन असतो, त्याला म्हणतो आपण बिझनेस प्लॅन. त्याला एक पिच नाव दिलं आहे टेक्निकली, बट त्याला बिझनेस प्लॅन म्हणता येईल. आणि त्याचं एक असं मूड एक हे असतं की त्याच्या फंडामेंटली आपण ते 10 पेजचं प्रेझेंटेशन इन्व्हेस्टरला दाखवायचं आणि त्याचा एक मोटो असतो की आपण इन्व्हेस्टरकडनं कसं फंडिंग घ्यायचं किंवा आपली आयडिया कशी लोकांना कम्युनिकेट करायची, ते एक पिच प्रेझेंटेशनद्वारे आपण करू शकतो. पिच प्रेझेंटेशनचे एक 7 डिफरंट फेज असतात. त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये आपण सांगतो की आपलं इंट्रोडक्शन, आपलं प्रोडक्ट काय आहे, आपण कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय आहे. आणि कारण की जर का प्रॉब्लेम मोठा असेल तर तो आपल्याला सोल्युशन पण त्याचं खूप चांगलं असेल आणि ते सोल्युशन मग आपल्याला जास्त लोकांकडे ते कामात येईल. सो त्यामुळे पिच प्रेझेंटेशनमध्ये सगळ्यात आधी आपण इंट्रोडक्शन सुरुवात करायची की इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला प्रॉडक्ट काय असणार आहे किंवा कसं असणार आहे. त्यांना पूर्ण डिटेल सांगायची गरज नाही. इंट्रोडक्शनमध्ये फक्त एक टीजर ज्याला म्हणतो आपण, एक ट्रेलर द्यायचा असतो फक्त इंट्रोडक्शनमध्ये. नेक्स्ट 2 सेक्शन्स असतात. पहिला सेक्शन असतो प्रॉब्लेमचा, की प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय आहे, काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आपण. त्यानंतर त्या प्रॉब्लेममध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की एक प्रॉब्लेम नसून एका प्रॉब्लेमचे 3 सब प्रॉब्लेम्स असायला पाहिजे की एक्झॅक्टली काय काय गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आणि नंतर त्या 3ही प्रॉब्लेम्सचे ते 3 सोल्युशन्स असतील आपल्याकडे. सो पहिल्या प्रेझेंटेशनमध्ये आपण एक इंट्रोडक्शन द्यायचं, नंतर प्रॉब्लेम सांगायचं आणि प्रॉब्लेमचं एक सोल्युशन सांगायचं. आणि सोल्युशन नंतर इमिजिएटली आपलं सोल्युशन असं जनरल सांगायचं की आपल्याला प्रॉडक्ट डिटेल्स शेअर करायचे नाहीच. आपल्याला नंतर सोल्युशन नंतर मार्केट सांगायचं की किती मोठं मार्केट आहे. त्यामुळे त्याला म्हणतो आपण एक टार्गेट ॲड्रेसेबल मार्केट आणि टार्गेट सर्व्हिसेबल मार्केट. म्हणजे आपण किती मोठ्या टार्गेटला आपण, म्हणजे आता उदाहरणार्थ आपण रेनकोटचं म्हटलं तर रेनकोट आपल्याला विकायचं असेल तर आपल्याला उन्हाळ्यात ज्याचं मार्केट 0 आहे, उन्हाळ्यात रेनकोट कोणी घेणार नाही. नंतर आपण जर का पावसाळ्यात आलो तर पावसाळ्यात स्वेटर कोणी घेणार नाही. त्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट आहे की मार्केट रिसर्च आणि टार्गेट ॲड्रेसेबल मार्केट ही खूप मोठी स्लाईड असते. ॲज अन इन्व्हेस्टर आम्ही ते खूप बघतो की मार्केट किती मोठं आहे. त्याच्यामुळे ते बघूनच आपण सोल्युशन, प्रॉब्लेम आणि मार्केट ह्या 3 गोष्टी बघूनच पुढचे प्रेझेंटेशन इज डेटाबेस. बट हे 3 प्रेझेंटेशन बघितल्यावरती आम्ही ठरवतो की केपेबिलिटी काय आहे किंवा किती केपेबल आहे स्टार्टअपला पुढे नेण्यासाठी. सो मार्केट रिसर्च नंतर येतं एक प्रॉडक्ट. व्हॉट इज युअर प्रॉडक्ट, तुमचा प्रॉडक्ट काय आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना एक पूर्ण डिटेल स्पेसिफिकेशन प्रॉडक्टचे की हा माझा प्रॉडक्ट आहे, याच्यामुळे अशी फीचर्स आहे, त्याच्यामध्ये असं होणार आहे. आणि मी माझं उदाहरण पण देऊ शकतो याच्यामध्ये. म्हणजे माझं आम्ही डेव्हलप करतोय ॲप ज्याच्यामध्ये जे आपले म्हातारे आईवडील असतात
त्यांना थोडं काही वर्षानंतर किंवा काही काळानंतर त्यांना एक डिमेन्शिया आजार असतो, अल्झायमर डिमेन्शिया, ज्याच्यामध्ये थोडी आपले जे विचार क्षमता, एक स्मृती थोडं हे होऊन जातं, स्मृतिभ्रंश होतो, स्मृतिभ्रंश होतो, काही वेळा आठवत नाहीत. एक्झॅक्टली. भरपूरदा US मध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. US मध्ये काय असतं की जेव्हा स्मृतिभ्रंश मी म्हटलं की त्याच्यामध्ये भरपूर लोक एक लॉस्ट झालेत, विसरलेत आणि ते घराबाहेरून निघून गेले, त्यांना कधी परत भेटले पण नाहीत ते. सो त्याच्यामुळे आम्ही एक डिव्हाइस क्रिएट केलाय जे एक कपड्यांमध्ये, आपण त्याला म्हणतो अपॅरल इंटिग्रेटेड डिव्हाइस, जे आपण कपड्यांमध्ये शिवून घेतलंय आणि जे तुमच्या वडिलांबरोबर किंवा तुमच्या म्हातार ज्यांना तुम्हाला द्यायचं आहे ते नेहमी त्यांच्या बरोबर राहील. सो तेणेकडून ते कुठे पण गेलं तर तुम्हाला तुमच्या फोनवरती दिसेल की ते कुठे आहेत. सो थिंक अबाउट इट एज अ नॅव्हिगेशन सिस्टम, आपण ज्यांना नॅव्हिगेट इकडून तिकडे गेल्यावरती, बट हे फक्त अपॅरल इंटिग्रेटेड आहेत. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही कपड्यांमध्ये ते शिवलंय आणि वी आर ऑल्सो फायलिंग पेटंट फॉर इट. म्हणजे आम्ही ते डिव्हाइस डेव्हलप केलं त्याच्यामध्ये आणि त्याचे रिझल्ट्स पण आले. आम्ही प्रोडक्ट तेच आम्ही जेव्हा पहिला प्रोडक्ट बनवला होता तो आम्ही एक बटन मध्ये इंटिग्रेट केलं होतं, जे शर्टचं बटन होतं त्याच्यामध्ये आम्ही ते डिव्हाइस टाकला होता आणि नंतर रिअलाइज झालं की बटन कधी कधी तुटू पण शकतं. बरोबर. नंतर किंवा सगळे लोक बटन घालून कपडे घालत नाहीत, तर त्यामुळे आम्ही असं केलं क्रिएट की ज्याच्यामध्ये आम्ही अपॅरल इंटिग्रेट म्हणजे कपड्यांमध्ये शिवून घ्यायचं आणि ते शिवायचं कॉलर साईडला, कारण की इथे कोणाला दिसत नाही. आणि पेशंटला भरपूरदा असं असतं की आपल्या खिशात किंवा काही असेल तर लगेच काढून फेकू पण शकतात, किंवा बटन इज वन एक्झाम्पल, बटन तुटलं तर ते निघूनच जाईल डिव्हाइस. त्यामुळे आम्ही अपॅरल इंटिग्रेट केलंय. आणि सो जेव्हा आम्ही 4 लोकांना विचारलं की हा आमचा प्रॉडक्ट आहे बटनमध्ये, त्यांनी आम्हाला म्हटलं की नाही, याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, हे काढू शकतात. त्यामुळे माझा जो पहिला होता की मार्केट रिसर्च, कस्टमर फीडबॅक इज रिअली इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आम्ही प्रॉडक्ट चेंज केला की ओके ठीक आहे, हे चॅलेंजेस आहेत, आपल्याला प्रॉडक्टला कसं ट्विक करता येईल, आम्ही अपॅरल इंटिग्रेट केलं. सो तो झाला मार्केट रिसर्चचा भाग. व्हॅलिडेशनचा भाग पण तोच झाला की प्रॉडक्ट व्हॅलिडेट कसं करायचं. आणि नंतर एक ट्रॅक्शन ज्याला म्हणतो, ट्रॅक्शन इज इम्पॉर्टंट. ट्रॅक्शनमध्ये आपण म्हणतो की आता माझ्याकडे प्रॉडक्ट आहे, मी याला मार्केटमध्ये कसं नेणार आणि मी याच्यावरनं रेव्हेन्यू कसा जनरेट करणार. इव्हेंच्युअली ॲज अ इन्व्हेस्टर त्यांना पैसे, आपली एक्झिट स्ट्रॅटेजीला म्हणतो की मी जर का आज फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपीज तुझ्यावर इन्व्हेस्ट केलेत तर मला एक्झिट करून किती भेटतील. इन्व्हेस्टरचा तो एक उद्देश असतो आणि ती धारणा सगळ्यात महत्वाची असते त्यांना. त्यामुळे इन्व्हेस्टरचा उद्देश असतो की त्यांना स्टार्टअपला मोटिवेट करायचं, बट ऑल्सो रिटर्न्समध्ये काय भेटतील, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती असणार. त्यामुळे ते बघतात की ट्रॅक्शन किती आहे या कंपनीमध्ये, याच्यामध्ये किती ग्रोथ पोटेन्शियल आहे भविष्यामध्ये. सो एक चांगलं उदाहरण म्हटलं, आज जर का आपण एक वेगवेगळे नवीन इंजिन्स डेव्हलप केले तर कोणी घेणार नाही, कारण की 10 वर्षानंतर त्याचं ट्रॅक्शन नाही आहे. आता इंजिन एक आउटडेटेड झालं, आता एक इलेक्ट्रिक व्हेकल्स यायला लागले. त्यामुळे इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही ट्रॅक्शन कसं दाखवता, की 10 वर्षाचं प्रोजेक्शन काय आहे. आय थिंक त्यात बेसिकली इंट्रोडक्शन सुरू करायचं, नंतर प्रॉब्लेम सांगायचे, सोल्युशन सांगायचं, व्हॅलिडेशन, प्रोडक्ट काय आहे, मार्केट काय आहे आणि त्याचं ट्रॅक्शन कसं, तुम्ही त्याला कसं डेव्हलप करणार, हे इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न असा आहे सर की इन्क्युबेशन सेंटर स्टार्टअपसाठी तुमची भूमिका काय आहे. इन्क्युबेशन सेंटर म्हणजे आपण ज्याला एक चांगलं उदाहरण त्याला द्यायचं म्हणजे आपण पाळणाघर जिथे म्हणतो, की जिथे आपण दिवसभर जर का कोणी पाल्य गेले असतील, आपण तिथे आपल्या बाळाला ठेवतो, जिथे आपण एक लक्ष देऊ शकतो. आणि मग तिथे एक काम असं असतं की जिथे आपण त्यांना ग्रो पण करू शकतो. सो आमच्याकडे आपण म्हणतो की भरपूर स्टुडंट्स असतात. मी स्वतः 1-2 स्पेसिफिक स्टार्टअपला एक मेंटरशिप करतोय. तर त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही त्या स्टार्टअपला 1.5 वर्ष त्यांच्याबरोबर सोबत राहा, त्यांच्याशी असोसिएट व्हा आणि त्यांना प्रत्येक स्टेजमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामध्ये माझं इनपुट त्यांना असतं की हे कसं सॉल्व्ह करायचं किंवा ते सॉल्व्ह करायचं. सो माझा जो मोस्टली जो सपोर्ट किंवा माझा रोल असेल तो असा असिस्टंट रोल ज्याला म्हणतो आपण, की त्यांना असिस्ट करायचं थ्रू ऑल द डिफरंट फेजेस. म्हणजे भरपूरदा चॅलेंजेस असे येतात की सर आम्हाला ही गोष्ट होत नाही, आम्हाला हा प्रेझेंटेशन, आम्ही 100 प्रेझेंटेशन दिले पण आम्हाला त्याच्यावरनं काही आउटपुट भेटत नाही, किंवा आम्हाला या प्रोडक्टमध्ये इथे रोड ब्लॉक आला आहे, आम्ही कसं करायचं. सो तिथे माझे इनपुट्स त्यांना व्हॅल्युबल असतात. आणि माझं याच्यामध्ये जायचं प्रोत्साहन असं होतं की मला गिव्हिंग बॅक टू सोसायटी, म्हणजे सोसायटीसाठी काहीतरी करायचं, हा माझा नेहमीच मोटो राहिला आयुष्यामध्ये. आणि स्टार्टअप इकोसिस्टम, कारण की मी एक स्टार्टअप कल्चर बघितलं आधीपासून आणि ते कसं मी लोकांना पर्यंत पोहोचू शकतो किंवा त्यांना कसं माझं कामात येईल ते फार महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. नाही, आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी अशी सांगितली आहे आणि फार महत्त्वाचं आहे की तुम्ही व्यक्ती म्हणून घडत असताना समाजाचं आपण देणं लागतो ही मात्र जाण विसरायला नको. आणि त्यांच्याशी चर्चा करत असतानाही सुद्धा त्यांच्यातला जो समाजाभिमुख दृष्टिकोन आहे तो आपल्याला दिसला आणि म्हणूनच त्यांच्या ह्या नवीन नवीन आयडियाज ज्या आहेत ते पेटंट पण लवकरात लवकर त्यांना त्याच्यासाठी मिळत आहेत. कारण एक माणूस म्हणून तुम्ही कसे आहात, तुमचं ध्येय गाठत असताना हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. हेल्थ ट्रेकिंग डिव्हाइस विषयी आता तुम्ही सध्या सांगितलंय, परंतु विविध पेटंट आणखी सुद्धा मिळालंय, त्याविषयी काय चर्चा कराल. नक्कीच. सो एक 14 पेटंटपैकी 2 जे पेटंट्स आहेत त्याच्यामध्ये एक जे मला पर्सनली माझ्या जवळ आहेत, माझ्या हार्ट जवळ आहेत, ते एक पेटंट जो आहे तो आहे की
आम्ही एक बॅटरी डिझाईन अशी केली ज्याच्यामध्ये तुम्ही एक इथून ते दिल्लीपर्यंत एका चार्जमध्ये जाऊ शकता. बापरे. मी आज रात्रभर चार्ज केला तर तुम्ही दिल्लीला नेक्स्ट डे किंवा जेव्हा पण तुम्हाला थांबायची गरजच नाही. सो ती टेक्नॉलॉजी आम्ही एक डेव्हलप केली आहे. आणि दुसरं जे आहे ते खूप माझ्याजवळ आहे, कारण की तो प्रॉब्लेम मला आला होता. आणि आपण ज्याला म्हणतो की प्रॉब्लेम आला, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. बरोबर. त्याच्या थ्रू जो आला, म्हणजे मी जेव्हा फर्स्ट टाइम US गेलो होतो इंडियावर 2015 साली, तेव्हा मला चॅलेंज आला होता की जे लोक फ्लाईटमध्ये बसले असतील, फ्लाईटमध्ये आपल्याला एक ट्रे टेबल असतो ज्याच्यामध्ये आपण जेवण करतो, आणि तो ट्रे टेबल खाली वर करायचा असतो. म्हणजे तो एक स्टॅग्नंट असतो आणि जेवायसाठी मला खाली झुकायचं असतं. माझी उंची 5'11" असल्यामुळे मला खाली झुकायला जेवायला फार त्रास व्हायचा. सो त्यामुळे आम्ही एक असं डिव्हाइस केलं डिझाईन ज्याच्यामध्ये एक तुम्ही लिफ्ट पण करू शकता. आणि म्हणजे तुम्ही तो ट्रे टेबल एकदा नसतं तुम्हाला ट्रे टेबल मॉडिफाय करायचा आणि त्याच्यामध्ये मेकॅनिझम डेव्हलप करून तो लिफ्ट पण करायचा, खाली पण करायचा. म्हणजे तुम्हाला जेवण करायचं असेल तुम्ही यू कॅन लिफ्ट इट अप, आणि झोप असेल तर तुम्ही कॅन लिफ्ट इट डाऊन. सो हे एक उदाहरण असं दिलं मी, कारण की मला असं वाटतं की तो मी प्रॉब्लेम बघितला आणि त्याच्यावरनं एक सोल्युशन काढलं. सो हे 2 पेटंट्स जे आहेत, हा माझा एक पर्सनल पेटंट आहे जो स्वतः मी फाईल केला आहे, आणि जो आधीचा होता तो माझा एक ऑफिस पेटंट थ्रू फाईल केला. आणि जसं की दर्शक बघत आहे, स्टार्टअप करण्यासाठी तुम्हाला आधी प्रॉब्लेम काय आहे हे बघावं लागेल. प्रॉब्लेम नंतर सोल्युशन आपोआप मिळतं आणि त्याच्यातनं मग संकल्पना अशा निघत जातात. IIT तसेच कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी सुद्धा कशी तयारी केली पाहिजे याविषयी काय सांगाल? हो नक्कीच. म्हणजे हा खूप चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली, कारण की 2007 जेव्हा मी IIT साठी प्रिपेअर केलं होतं तेव्हा आमच्याकडे रिसोर्सेस खूप कमी होते. आय थिंक आता सोशल मीडिया थ्रू लोकांना किंवा व्हिडिओ यूट्यूब किंवा जसं मला वाटतं रिसोर्सेस ऑन युअर फिंगर टिप आहेत. म्हणजे तुम्हाला जर का एखादी माहिती हवी असेल यू कॅन गो ऑनलाईन, एका क्लिकवर तुम्हाला सगळंच मिळेल. 2007ला जेव्हा आम्ही प्रिपेअर करायचो तेव्हा ह्या सगळ्या साधन किंवा असे रिसोर्सेस आमच्याकडे नव्हते. पण आमच्याकडे जे सगळ्यात मेन रिसोर्स लागणार असतं अभ्यासाला ते होतं ते म्हणजे पुस्तक. सो जे मला असं वाटतं की बुक्स, मी आज पण बुक्स वाचतो, त्यामुळे लर्निंग आणि रीडिंग इज अ गुड एक्झाम्पल टू गेन नॉलेज. काही लोकांना व्हिडिओज थ्रू त्या गोष्टी आवडतात, पण माझं स्पेसिफिक लर्निंग स्किल हे वाचण्यावरून असल्यामुळे आम्हाला तेव्हा आमच्याकडे बुक्स होते आणि मी इथं पाद्यसरांकडे होतो, त्यांनीच आम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या. IIT साठी जे मला सगळ्यात गोष्टी जे हेल्पफुल झाली ती म्हणजे एक प्रॅक्टिकल थिंकिंग, आणि तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करताना जस्ट तुम्ही स्वतःला त्या फेजमध्ये ठेवा. म्हणजे तुम्ही तिथे विचार करा. भरपूर IIT बेस्ड क्वेश्चन्स असतात, ते प्रॅक्टिकल असतात बेसिकली, आणि मे बी एखाद्या वेळेस आन्सर फार सिम्पल असतं पण आपण त्याला फार कॉम्प्लिकेटेड विचार करतो कधी कधी. सो माझा जो पर्सनल एक्सपिरियन्स IIT मध्ये तोच होता की जर का तुम्ही क्वेश्चनला सिम्पल ठेवलं तर त्याचा आन्सर पण सिम्पलच आहे. आणि तो जो एक्सपिरियन्स होता त्याच्यामध्ये IIT स्पेसिफिक आम्ही अभ्यास तसा सुरुवात पण नव्हता केला. जेव्हा आम्ही 2007ला होतो तेव्हा आम्ही IIT आणि IIEEE CET जे होतं MHCET ते होतं. आणि IIT मध्ये माझं जेव्हा सिलेक्शन पण झालं होतं IIT मद्रासला, आणि तिथं माझे स्पेस रिसर्च या ब्रांचमध्ये सिलेक्शन झालं होतं. म्हणजे इस्रोनी एक स्पेस रिसर्च प्रोग्राम सुरू केलेला IIT मद्रासला, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. सिलेक्शन त्यावेळेस झालं तेव्हा झालं 2007ला. बट अनफॉर्च्युनेटली तेच की आम्हाला तेव्हा गाईड करायला कोण नव्हतं. बॅक टू द चॅलेंज की मी अकोल्याला होतो अकोटला, त्यामुळे आम्हाला असं प्रॉपर गाईड करायला कोण नव्हतं की स्पेस रिसर्च पण असतं, आणि जे आपल्याकडे आई वडिलांना सांगतं की इंजिनियर डॉक्टर जे आहे, सो एक जो गाडा चालत आलेला आहे की इंजिनियर डॉक्टर आहे, त्यामुळे मी इंजिनिअरिंग इव्हेंच्युअली गेलं. कारण की स्पेस रिसर्च तेव्हा फार नवीन होतं, लोकांना स्पेस रिसर्च काय हे माहिती पण नव्हतं. आणि मग नंतर इंजिनिअरिंग केल्याचं होतं म्हणून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग चूज केलं. नाही, आणि याच्यातनं मला असं वाटतं की आउट ऑफ द बॉक्स विचार करायला हवा. तेच ते करिअर नको, त्याच्यापेक्षा पण जास्त आव्हानं आहेत, जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत, फक्त ते ग्रॅब करायला हवे, ओळखायला हवे. नक्कीच यांच्यासारखे लोक सुद्धा तुम्हाला त्या बाबतीत मदत करतील. आणि ही मुलाखत घेण्याचं कारणच ते होतं की आपल्या शहरातील तालुका असलेला अकोट येथे असलेलं त्यांचं बालपण, अकोल्यातच शिक्षण झालंय. त्यांनी सांगितलं की 2007 मध्ये सुद्धा स्पेस रिसर्चमध्ये त्यांचं नियुक्ती झाली होती, निवड झाली होती, परंतु काही गायडन्स नव्हतं. आणि आज जसे सोर्स उपलब्ध झाले आहेत की सोशल मीडियामुळे तुम्हाला एका क्लिकवरती सगळ्या गोष्टींची माहिती मिळते. पण वाचणं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच म्हटलं जातं वाचाल तर वाचाल. सगळ्यात शेवटी युवकांना काय आव्हान असेल, काय मेसेज असेल? युवकांना म्हणजे मला माझं जे पर्सनली मी बघितलं माझी जर्नी इथून ते US पर्यंत, मला एकच आव्हान आहे की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे करिअर आहे तुम्ही ते निवडा बरोबर. जे तुम्हाला असं वाटतं की मला ही गोष्ट करायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही मग पूर्ण स्वतःला झोकून द्या, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती काढा. मला जसं आपण बोललो की आपल्याकडे पेरेंट्स किंवा पाल्यांना इंजिनियर डॉक्टर जे एक परंपरा चालू आहे ते सगळ्यांना वाटतं आणि ते खूप चांगली फील्ड आहे, त्याच्याबद्दल वाद नाही, पण असे भरपूर फील्ड ज्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. महत्त्वाचं असं आहे की तुम्ही करिअर निवडाल तर असा निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण एक स्वतः झोकून देऊ शकता आणि पूर्ण डेडिकेटेडली त्या गोष्टी शेवटपर्यंत नेऊ शकता.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं रिअलाइज झालं, जो माझा पर्सनल प्रॉब्लेम होता पैशांचा, जेव्हा आम्ही एक विचार करतो की आपल्याला कसं एज्युकेशन पुढे करायचं आहे फायनान्शियली. माझ्या एज्युकेशनबद्दल मला विचार करायचं म्हटलं तर तेव्हा आम्ही एक लोन्स थ्रू एज्युकेशन घेतलेलं. मला वाटतं आज तर त्या लोन्स फार अफोर्डेबल झाल्यात आणि कॉम्पिटेटिव्ह लोन्स पण स्कीम्स आहेत बँक्स थ्रू, सो त्या घेऊ शकतो. किंवा स्कॉलरशिपचा पण फायदा आहे, तुम्ही स्कॉलरशिप अभ्यास करू शकता. तर मला वाटतं आव्हानं प्रत्येक स्टेजला आहे आणि आजच्या जगात त्याचे सोल्युशन्स पण आहेत. फक्त आपल्याला त्या गोष्टी बघायची गरज आहे. आणि मेन म्हणजे पाल्यांसाठी मला असं वाटतं की त्यांनी आपल्या मुलांवरती विश्वास ठेवावा किंवा मुलींवरती विश्वास ठेवायचा. त्यांच्यासाठी पालक जे आहेत आपल्या पाल्यांवर जे विश्वास ठेवतात, तो मला वाटतं माझ्यावरती जो ठेवला आजपर्यंत, तो मला आज पण फार कामात आलाय. आणि नक्कीच ती उभारी त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या पाठिंबा मिळून, त्यांच्या पाठिंबा नक्कीच. म्हणजे यशाचा श्रेय ज्याला म्हणतो आपण, आपलं प्रत्येक माणसाच्या मागे एक बाई असते. माझ्या मागे, यशाच्या मागे माझी आई होती. ती जरी 4थी शिकली असेल, पण त्यांचं जे मला वेळोवेळी जे विश्वास असा की तू करू शकतो ही गोष्ट, मला वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. आणि सांगायचं म्हणजे की तुम्ही आता फक्त असं आहे की विजन ठेवा, आपण ज्याला म्हणतो दृष्टिकोन ज्याला म्हणतो, दूरदृष्टी ठेवा आणि त्याच्या थ्रू चालत राहा आणि सगळ्या गोष्टी सक्सेसफुली होतील. फार महत्त्वाचा असा मेसेज दिला आहे. आणि जसं की इंग्लिश भाषा ही सगळ्यात मोठं बॅरियर असतं आपल्या ग्रामीण भागातील मुलांना, विद्यार्थ्यांना, किंवा एक स्मॉल सिटी जे म्हटलं जातं की आपण छोट्या शहरातून येतो, अशा सगळ्या अडचणी असतात. तरीसुद्धा त्या अडचणी पार करून नक्कीच तुमच्यामध्ये सुद्धा अक्षय लपलेला आहे आणि तो अक्षय समोर येऊ शकतो. अक्षय मुरकुटेची ही खास मुलाखत त्याचसाठी घेण्यात आली होती. आपल्या मातीतला माणूस वेगळ्या ठिकाणी जाऊन, म्हणजे 7 समुद्रापलीकडे जाऊन एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो. बघा, मला जे बघत आहेत, सरांना जे बघत आहेत दर्शक, त्याच्यामध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत जे IITची तयारी करत असतील, ज्यांना डॉक्टर, इंजिनियर व्हायचं आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही करिअर्स आहेत, त्याविषयी सुद्धा बघावं. आणि आपल्याला असं वाटतं माझे आईवडील जास्त शिकलेले नाही, माझे आईवडील ही नोकरी करतात म्हणून मी असं करणार नाही. तर पुन्हा एकदा सांगते, अक्षय सरांनी आत्ताच उल्लेख केला आहे की एका यशस्वी पुरुषामागे एक यशस्वी स्त्रीचा हात असतो, तर त्यांच्या आईचा हात आहे, ज्या फक्त इयत्ता 4थी शिकलेल्या आहेत आणि त्यांचे जे वडील आहेत ते शेतकरी आहेत. म्हणजे असा बॅकग्राऊंड असताना सुद्धा आज अक्षयने जे स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे ते तुम्ही सुद्धा करू शकता. ही मुलाखत घेण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हाच मानस होता की तुम्हाला सुद्धा प्रेरणादायी काही गोष्टी शिकता येतील आणि तुम्ही सुद्धा तुमचं स्वप्न अक्षयसारखं नक्कीच साकार करू शकाल. तुम्हाला आमची मुलाखत कशी वाटली ही कमेंटद्वारे कळवा. खाली दिलेल्या नंबरवरती प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकतात. थँक्यू सो मच अक्षय सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इतकी सुंदर मुलाखत झाली की नक्कीच दर्शकांना सुद्धा त्याचा एक प्रेरणादायी प्रवास अनुभवायला मिळेल. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. बघत रहा RRC नेटवर्क, सेवा आमची, करमणूक तुमची.